राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये वाटप सुरू झाले. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. हे 2 महिन्याचे पैसे आहेत लाडक्या बहिणींनो. 2 महिन्याचे म्हणजे नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे एकत्र हे 2 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले. तुमच्या खात्यामध्ये पण जमा झाले. तुम्ही मोबाईलचे मेसेज बघा. सर्वांना आज पैसे आलेले आहेत. हप्ता आज सर्व बहिणींना आलेला आहे, लाडक्या बहिणींना आलेला आहे. तसेच 3 लाख रुपये, हे बघा 3 लाख रुपये देखील लाडक्या बहिणींना. आता तुम्हाला ही मजाक वाटत असेल, ना बघा, तुम्हाला डायरेक्ट प्रूफ दाखवतो मी. हे बघा, तुम्हाला प्रूफ दाखवतो. हे बघा, इथे बघा नवीन योजना शासनाची आलेली आहे. दूध व्यवसाय, किराणा दुकान, ब्युटी पार्लरसाठी 3 लाखपर्यंत कर्ज. हे 3 लाख कर्ज तुम्हाला भेटणार आहे, अशी आहे ही योजना. या संदर्भात पुढे तुम्हाला माहिती मी देतो, काही टेन्शन घेऊ नका. हे बघा, दूध व्यवसाय, किराणा दुकान यासाठी तुम्हाला हे 3 लाखपर्यंत बघा कर्ज मिळणार आहे. 3 लाख कर्ज. ओके, तर त्यासाठी फॉर्म भरावा लागणार आहे. तो फॉर्म भरताच तुम्हाला ते कर्ज मिळेल. तर तो फॉर्म कसा भरायचा त्याविषयी तुम्हाला पुढे सांगतो मी. व्हिडिओ पूर्ण बघा. तसेच तुम्हाला सर्वांना माहीत आहे, आपल्या चॅनलचे व्हिडिओ थोडे लांब असतात. जवळपास 26-27 मिनटाचा व्हिडिओ असतो, परंतु या 26-27 मिनटामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. एक एक माहिती सोप्या सिंपल भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो. टॉप बातम्या पण आहेत, व्हिडिओ पूर्ण बघा. चला, तर लाडक्या बहिणींनो, काय आहेत आजच्या महत्त्वाच्या टॉप बातम्या, त्या टॉप बातम्या पण आपण बघणार आहोत. तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही अपडेट देखील आलेले आहेत. हे बघा, जी आर आला बहिणींनो, जी आर आला आणि हप्ता सुरू झाला. हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट इथे क्लिअर करून सांगतो. आज तुम्हाला मी तुम्हाला या गोष्टीसाठी तुम्हाला मी विचारणार आहे आणि यासाठी मी तुम्हाला कमेंट करायला सांगणार आहे 2100 रुपये संदर्भात. ओके, तुम्हाला जरी आता 1500 ऐवजी, हे बघा 1500 ऐवजी जरी 2100 रुपये पाहिजे असतील, तर तुम्हाला एक गोष्ट मी पुढे सांगणार आहे, ती तुम्हाला फॉलो करायची आहे. ते तुम्हाला पुढे सांगतो मी, काही टेन्शन घेऊ नका. आणि हे कसं शक्य होणार आहे त्याविषयी आपण पुढे या संदर्भात माहिती बघणार आहोत. तुम्हाला जरी 1500 ऐवजी 2100 रुपये दर महिन्याला हप्ता सुरू पाहिजे असेल, दरमहा म्हणजे दर महिन्याला, तर याविषयी एक तुम्हाला मी सांगणार आहे, त्याविषयी तुम्हाला पुढे समजेलच. तसेच भरपूर बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. ओके, तर आजचा हा व्हिडिओ फार दमदार आहे राज्यातील सर्व बहिणींसाठी. 31 डिसेंबर ही तारीख लक्षात घ्या बहिणींनो. ज्यांची KYC बाकी असेल त्यांच्यासाठी सांगताय मी. ही तारीख फारच इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाची आहे. 31 डिसेंबर, कारण तुम्हाला KYC करायला सांगितलेलं आहे. ओके, KYC करा, पटकन करा ज्यांची बाकी असेल त्यांनी, कारण 31 डिसेंबर नंतर हप्ता बंद होईल. 31 डिसेंबर नंतर हप्ता जो आहे, हप्ता डायरेक्ट बंद होणार आहे ज्यांची KYC बाकी असेल त्यांचा. ओके, त्यामुळे पटापट KYC पूर्ण करा, हे सर्वांना आवाहन करण्यात आलेलं आहे. ओके, चला लाडक्या बहिणींनो, 3,000 रुपये 2 महिन्याचे वाटप सुरू झाले. किती जिल्ह्यात कोणाकोणाला आली वाटप सुरू संदर्भात सर्व माहिती समजून घेऊया. भरपूर अपडेट आहेत, त्या अपडेट पण आपण बघणार आहोत. इथून व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला, आता बघा, इथून तुम्ही सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे. राज्यातील बघा सरसकट सर्व जिल्ह्यात हप्ता, सर्व जिल्हे. ओके, सरसकट सर्व जिल्ह्यात हप्ता आता सुरू झालेला आहे. आणि बहिणींनो, हप्ता तुम्ही बघा ना, हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट, हे बघा 3,000 हे 2 हप्ते एकत्र आहेत, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे. तर याविषयीच फार महत्त्वाची अपडेट आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतो मी. आणि बघा बहिणींनो,
आता एक अपडेट अजून येत आहे. अपडेट अशी की आता भरपूर बहिणींना हप्ता बंद झालेला आहे. हप्ता येणे बंद झालेला आहे कारण त्यांना अपात्र करण्यात आलेले आहेत. जी KYC होत आहे ना, ही KYCमुळे तुमचा संपूर्ण डेटा हा शासनाकडे जात आहे. डेटा शासनाकडे गेल्यानंतर त्याची चौकशी होत आहे. त्यामध्ये तुम्ही चुकीची माहिती दिली असेल तर तुमचा हप्ता बंद केला जात आहे. या गोष्टी होत आहेत बहिणींनो आता. ओके, तर या सर्व गोष्टी होत आहेत. त्यामुळे KYCमुळे हे शासनाला पण आता मदत होत आहे. सोपं झालेलं आहे शासनाला पण की कोणाला लाभ द्यायचा आणि कोणाला लाभ बंद करायचा हे शासनाला आता KYC करताना तुमचा आधार क्रमांक, तुमच्या वडिलांचा पतींचा आधार क्रमांकानुसार ती माहिती शासनाला मिळत आहे. ठीक आहे, बघा सर्व बघा, माहिती सांगतो एक एक माहिती. व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा, ऑल इन आरती सिलेक्ट करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. बघा आता टॉप अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात. चला, तर लाडक्या बहिणींनो माहिती फार दमदार आहे. इथून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. हे बघा, लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न पडला आहे. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता वेगवेगळा येणार की एकत्र, असाही प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यात आता राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत आणि त्यामुळे आता महिलांना पैसे येणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे. तर बघा, 1500 की 3000 मिळणार. तर लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्यात 1500 रुपये की 3000 रुपये येणार असं विचारलं जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी 2 हप्ते एकत्र दिले होते, त्यामुळे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र सध्या तरी 3000 रुपये देण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही आहेत. अनेक महिन्यात हप्ते पुढे ढकलण्यात आले आहेत. त्यामुळे 1500 की 3000 रुपये येणार हे पाहणे गरजेचे आहे. हे बघा, विषय काय आहे की 1500 भेटणार की 3000 भेटणार हा विषय आहे. सांगतो मी तुम्हाला, जे सुरुवातीला मी तुम्हाला बोललो ना, हप्ता सुरू झाला, सांगतो सर्व, तुम्ही व्हिडिओ तर पूर्ण बघा. हे बघा लाडक्या बहिणींनो, इथे म्हटलेलं आहे की हा प्रश्न निर्माण झालेला आहे की 3000 मिळणार की 1500 मिळणार. माझ्या माहितीनुसार बघा, 3000 रुपये त्या बहिणींना भेटणार आहे ज्यांचा मागील हप्ता थांबलेला आहे, 16वा आणि 17वा, म्हणजे नोव्हेंबरचा आणि ऑक्टोबरचा, डिसेंबर नव्हे. तर डिसेंबरचा सेपरेट तुम्हाला भेटेल. आता तुम्हाला ज्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता आलेला नाही त्यांना ऑक्टोबरचे 1500 आणि नोव्हेंबरचे 1500 रुपये असे मिळून 3000 रुपये मिळणार आहेत. आणि बाकीच्यांना 1500 मिळतील नोव्हेंबरचे. ओके, हा राहिला विषय डिसेंबरचे 1500 रुपयेचा. तर डिसेंबरचे वेगळे मिळतील, त्याच्या संदर्भात अपडेट पुढे चालून येईल. परंतु नोव्हेंबरचे तर 100% 1500 रुपये आता जमा होणे सुरू झालेले आहे. आणि ज्यांना ऑक्टोबरचा हप्ता मागच्या वेळी आला नव्हता त्यांना ऑक्टोबरचे 1500 रुपये, बरोबर, ऑक्टोबरचे 1500 रुपये आणि नोव्हेंबरचे 1500 रुपये. बघा मी काय सांगत आहे, ऑक्टोबरचे 1500 रुपये आणि नोव्हेंबरचे 1500 रुपये मिळून या 2 मागील महिन्याचे 3000 रुपये काही बहिणींना मिळतील. आणि ज्यांना सर्व हप्ते मागील मिळालेले आहेत त्यांना 1500 रुपये नोव्हेंबरचे मिळतील आणि डिसेंबरचा सेपरेट मिळेल. डिसेंबर संदर्भात अपडेट येईल. आणि कोणत्याही क्षणी आता हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. मोबाईलचे मेसेज SMS कडे लक्ष द्या बहिणींनो. बघा आता पुढे टॉप अपडेट लाडकी बहीण संदर्भात. हे बघा लाडक्या बहिणींनो, जी माहिती मी तुम्हाला आता देत आहे लक्षपूर्वक ऐका. कोणत्याही क्षणी हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे लाडक्या बहिणींनो. ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे राज्यातील बहिणींसाठी. पुढे बघा आता 3 लाख रुपये भेटणार आहेत. 3 लाख रुपयेसाठी तुम्हाला फॉर्म पुढे भरायचा आहे बहिणींनो. कर्ज भेटणार आहे ते 3 लाख, त्याविषयी तुम्हाला पुढे माहिती सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा आता KYC गरजेचे. लाडकी बहीण योजनेत तुम्हाला KYC करणे गरजेचे आहे. KYC करण्यासाठी तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे तुम्हाला KYC करायचे आहे. जर तुम्ही KYC केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.
त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली नाही त्यांना लवकरच करावेत, म्हणजे लवकर KYC करून घ्यावी. वेबसाईट सांगतो तुम्हाला, ladkibhin.maharashtra.government.in या संकेतस्थळावर, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून KYC करू शकता. काही नाही, तुमचा आधार क्रमांक टाकावा लागतो, त्यानंतर OTP येतो मोबाईलवरती, OTP टाका. त्यानंतर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तुम्हाला टाकावा लागतो. पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकल्यानंतर लग्न झालेलं असेल तर पतीचा तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे, लग्न झालेलं नसेल तर वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर परत OTP येतो, OTP टाका. 2-3 ऑप्शन येतील, ते क्लिक करा आणि ओके करा. सक्सेसफुल तुमची KYC होऊन जाईल. ओके. आणि बघा आता या कंडिशनमध्ये पती पण नसतील, वडील पण नसतील तर KYC कशी करायची, तर त्यासाठी आता नवीन बदल झालेला आहे KYC मध्ये. तिथे तुम्हाला आता पती वडील हयात नसतील तर त्यांचं मृत्यूचं प्रमाणपत्र तुम्हाला जमा करावं लागणार आहे, त्याबद्दल पण माहिती देण्यात आलेली आहे. ओके. त्यामुळेच 31 डिसेंबरपर्यंत ही KYCची मुदत देण्यात आलेली आहे. ज्यांची बाकी असेल त्यांनी पटापट KYC करा. आणि राहिला विषय हप्त्याचा, हप्ता कोणते क्षणी येईल हे बघा. कोणते क्षणी येईल तर 3,000 रुपये बोललं जात होतं की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 मिळतील, तर तसं तर काही चिन्ह आता दिसत नाही आहे. कोणत्या क्षणी हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, तुम्ही फक्त मेसेजकडे लक्ष द्या, कारण आता वेळ झालेली आहे. वेळ झालेला आहे बहिणींनो. हप्ता आता कोणत्या क्षणी, कारण आता बघा ना टाईमच झालेला आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हप्ता जमा होतो, म्हणजे दर महिन्याच्या, म्हणजे सपोज या महिन्याचा जो लाभ आहे तो पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होतो, त्याचप्रमाणे डिसेंबरचा पहिला आठवडा आलेला आहे. कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे, मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या. चला आता लाडक्या बहिणींनो आपण जाणून घेणार आहोत 3 लाख रुपयासाठी फॉर्म कसं भरायचं आणि लाडकी बहिणीचे प्रश्नांची उत्तरे बघा. चला आता इथे मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणींनो माहिती काय सांगत आहे मी, लक्षपूर्वक ऐका. पहिले भरपूर बहिणींनी प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तर देतो आणि 2100 रुपये संदर्भात पण माहिती देतो. हे बघा, नाही आले सातारा जिल्हा, तर नाही आले असतील तर कोणत्या क्षणी हप्ता जमा होणार आहे. हॅलो दादा, कधी येणार पैसे, राजश्री बोलते सातारा म्हणून. तर कोणतंही टेन्शन न घेता मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या. आता अचानकपणे हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ओके. नोव्हेंबर आणि डिसेंबर मंथचा पैसा आला नाही, तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 1500 म्हणजे टोटल 3,000 रुपये आले नाही असं यांचं म्हणणं आहे. तर 3,000 नव्हे तर फक्त नोव्हेंबरचेच 1500 रुपये तुम्हाला येणार आहेत. आणि कोणत्या क्षणी हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. नाही आले सर नाशिक, तर नाशिकमध्ये पण येतील. आता थोडं वेट बघा, सांगता नाही, 1-2 तासामध्ये हप्ता तर तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो, कारण सुरुवात आता झालेली आहे. 3,000 रुपये लवकरच येतील का, खूप बरं होईल. ओके. तर होईल का, तर 3,000 रुपये नाही तर 1500 रुपयेच तुम्हाला नोव्हेंबरचे मिळणार आहेत. आणि कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल. संभाजीनगर अजून नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आले नाही, जरी तुम्हाला हप्ता आलेला नसेल नगरमध्ये पण, संभाजीनगरमध्ये, तर नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे कोणत्या क्षणी. आता ठीक आहे, ही माहिती समजली. हे बघा मी तुम्हाला बोललो होतो सुरुवातीला, तर हे बघा मी काय सांगत आहे तर लक्षपूर्वक ऐका. हे बघा आता 2026 हे वर्ष सुरू होईल. ओके. तर आता 2026 पासनं 1500 ऐवजी आम्हाला 2100 रुपये द्या अशी मागणी आता करा बहिणींनो. तुम्ही सर्वांनी आता अशी मागणी करा. मी तर मागणी करतच आहे, तुमच्यासाठी मी प्रयत्न करतच आहे की शासनाने 2026 या वर्षापासून 1500 न देता डायरेक्ट 2100 रुपये हप्ता सुरू करायला पाहिजे लाडक्या बहिणींना. कारण मागच्या वेळी बोललो होतं, त्यामुळे ते पूर्ण करायला पाहिजे आता शासनाने. आणि 2100 रुपये आता 2100 रुपये जे आहे आता 2026 या वर्षापासून, नवीन वर्षापासून सुरुवात करायला पाहिजे, ही मागणी आहे. तर यासाठी तुम्ही मागणी करा, कमेंटमध्ये भरभरून मागणी करा की आम्हाला आता 2026 पासून, नवीन वर्षापासून 2100 रुपये हप्ता द्या म्हणून. तर पटापट कमेंट करा. आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची पण उत्तरं तुम्हाला भेटणार आहे, तर ते प्रश्न पण तुम्ही विचारू शकता. चला पटापट कमेंट करा आणि मला प्रश्न विचारा बहिणींनो. तुमच्या कमेंटची मी वाट बघत आहे. चला कमेंट करा पटापट. आता पुढे टॉप अपडेट आपण बघणार आहोत. टॉप बातम्या, टॉप अपडेट, राज्यातील बहिणींसाठी, भावांसाठी, सर्वांसाठी बातम्या आहेत आता.
त्या बातम्या तुम्ही बघा, कुठल्याही न्यूजवरती तुम्हाला पाहायला भेटणार नाही बघा. आता महत्त्वाच्या टॉप बातम्या. चला आता आपण बघणार आहोत टॉप बातम्या, कामाच्या बातम्या, ज्या सर्वांसाठी फार महत्त्वाच्या बातम्या असणार आहेत. हे बघा, सराफा बाजारात सोन्याच्या भावाने केली कमाल. 10 ग्रॅमची किंमत पाहून सर्वसामान्यांचे डोळे विस्फारले. तर काय आहे बातमी समजून घेऊया आपण. हे बघा, सोन्याचे भाव संदर्भात अपडेट आहे. सोन्याचे भावबद्दल फार महत्त्वाचे अपडेट आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झड लागत आहे. अशातच आता ही 3 डिसेंबरची अपडेट आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. बुधवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठी फेरबदल झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. आता 3 डिसेंबर रोजी काय सोन्याच्या भावामध्ये फेरबदल झालेला आहे त्याविषयी माहिती बघा. हे बघा, सोन्याच्या दरात वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तर चला मग या संदर्भात आपण लेटेस्ट माहिती जाणून घेऊया. हे बघा, तर देशात आज सोन्याचे चांदीचे दर नेमके काय आहेत त्याविषयी गोल्ड सिल्वर प्राईस आपण समजून घेऊया. बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार तर आज म्हणजे डिसेंबरच्या या आठवड्यात 3 डिसेंबरपासून तर पुढे 10 डिसेंबरपर्यंत तर देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,30,930 रुपये आहे. तर 22 कॅरेटचा 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,20,019 रुपये आहे. तर 1 किलो चांदीचा दर 1,84,380 रुपये आहे. याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 1,844 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याचबरोबर तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊया. सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला 22 कॅरेट खरेदी करायचं आहे की 24 कॅरेट. त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणं आवश्यक आहे की तुम्हाला खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहिती असेल तर ही बाब चांगली आहे, आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत. बघा, तर हे बघा, 24 कॅरेट सोनं जे असतं ते 99.9% शुद्ध आहे, आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं, आणि 22 कॅरेट सोन्याचे तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोनं हे शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात. ओके, म्हणजे जास्तीत जास्त बनवता, असं नाही की बनवता येत नाही, 24 कॅरेटमध्ये पण दागिने बनतात. तुमच्याजवळ आहे शुद्ध सोनं तेच, परंतु जे काही दुसरे बाकीचे असतात दागिने ते बनवता येत नाही असं इथे म्हटलेलं आहे. या रिपोर्टनुसार सांगत आहे मी तुम्हाला, की मी काही माझ्या मनानं सांगत नाही आहे. ओके, चला बातमी समजली. पुढील बातमी बघा, आता महत्त्वाची टॉप बातमी आहे. आता 3 लाख रुपये संदर्भात बघा आता ते अपडेट. चला, हे बघा, बातमी नंबर 2 फारच महत्त्वाची बातमी आहे. दूध व्यवसाय, किराणा दुकान, ब्युटी पार्लरसाठी 3 लाखांपर्यंत कर्ज अशी आहे योजना. बघा, केंद्र सरकारने उद्योगिनी योजना 2025ला आणखीन महिला केंद्रित केल्या आहे. या योजनेअंतर्गत गरीब महिलांना कोणत्याही तारणाशिवाय 3 लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. यात 30% अनुदान देखील दिले जात आहे. हे बघा, जर एखाद्या महिलेने 3 लाखांचे कर्ज घेतले तर तिला सरकारकडून मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेद्वारे महिला ब्युटी पार्लर, टेलरिंग शॉप्स, किराणा दुकान, दुग्ध व्यवसाय आणि किंवा इतर लघुउद्योग असे स्वतःचे छोटे व्यवसाय सहजपणे सुरू करू शकतात. या कर्जामुळे महिलांसाठी बघा, उद्योगिनी योजना ही महिलांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य देणारी योजना आहे.
ज्यामध्ये अनेकदा 3 लाखांपर्यंत बिनतारण कर्ज आणि अनुदानाची तरतूद असते. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांची उद्योजकता वाढवणे हा आहे. योजनेसाठी अर्ज करताना वय, उत्पन्न आणि व्यवसायाच्या स्वरूपानुसार पात्रता निकष पूर्ण करावे लागतात. हे बघा, आता कोणाला लाभ घेता येणार आहे त्याविषयी माहिती आपण समजून घेणार आहोत. महिलेचे वय म्हणजे तुमचं वय बहिणींनो, महिलांनो 18 ते 55 वर्षाच्या दरम्यान असावे आणि तिने मागील कोणतेही कर्ज थकवलेले नसावे. म्हणजे तुमचं कुठलंही कर्ज जे आहे मागील तुमचं थांबलेलं नसावे. ओके. तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाखपेक्षा कमी असले पाहिजे. अपंग आणि विधवांसाठी उत्पन्न मर्यादा नाही. या योजनेअंतर्गत 88 प्रकारचे व्यवसाय सुरू करता येतात. तर 88 प्रकारचे जे काही व्यवसाय ते सुरू करता येतात या योजनेअंतर्गत. पुढे बघा, आता अर्ज कसा करावा या संदर्भात माहिती बघा. तुम्ही हे बघा, उमंग आणि माय स्कीम किंवा संबंधित सरकारी वेबसाईटवर या योजनेची माहिती घेऊ शकता. आवश्यक कागदपत्रांची यादी आणि इतर तपशिलांसाठी संबंधित बँक किंवा सरकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ओके. यासाठी बघा तुम्हाला अर्ज इथे माय स्कीम किंवा उमंगवरती तुम्ही या संदर्भात जास्तीत जास्त माहिती तुम्हाला मिळू शकते. ओके. ओके. या संदर्भातून जास्ती इथे तुम्हाला माहिती मिळणार आहे. किंवा बँकेत जाऊन पण तुम्ही या संदर्भात विचारू शकता किंवा सरकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ठीक आहे, ही बातमी तुम्हाला कळाली. पुढील बातमी बघा, शेवटची बातमी. चला, आता बघा शेवटची बातमी आहे, कामाची बातमी आहे. डिसेंबर महिन्यात राज्यात थंडीची लाट, हे जिल्हे कुडकुडणार. तर थंडीचा जो काही सीझन आहे तो सुरूच आहे आणि आपण बघतच आहोत थंडी फार जोराने आता वाढलेली आहे. बघा, भारतीय हवामान विभागाने IMD डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात थंडी वाढण्याचा आणि काही भागात कोल्ड वेव्ह, थंडीची लाट येण्याचा इशारा दिला आहे. 2 डिसेंबरपर्यंत जारी केलेल्या माहितीनुसार 3 डिसेंबरपासून उत्तर आणि मध्य महाराष्ट्र थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. तर जाणून घेऊयात राज्यातील हवामानाचा एकूण अंदाज. हे बघा, कोकण विभाग, आता कोकण विभागात रत्नागिरी आहे, रायगड आहे, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने वातावरण कोरडं राहण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. त्यानंतर तुमचा मध्य महाराष्ट्र विभाग बघा. मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांपैकी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि पुणे घाटमाथ्यांवरील भागात हवामान विभागाने थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच उर्वरित विभागात म्हणजेच कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात हवामान विभागाने थंडीचा अलर्ट जारी केला आहे. मराठवाडा विभागामध्ये बघा, आता मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, त्यानंतर नांदेड, लातूर आणि धाराशिव. ओके. या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोरड्या वातावरणाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच याच विभागात तापमानात घट निर्माण झाली असून गारठा वाढण्याची शक्यता आहे. ओके. विदर्भ विभाग बघा, आता विदर्भ विभागमध्ये विदर्भात काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे आणि याच विभागात थंडीची लाट उसळण्याची शक्यता आहे. ठीक आहे, या काही टॉप बातम्या, त्या टॉप अपडेट, टॉप बातम्या आपण बघितल्या आहेत. आणि आता एक छोटीशी माहिती समजून घ्या, त्यानंतर व्हिडिओ आपण थांबूया. बघा पुढे माहिती. तर आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या टॉप बातम्या बघितल्या. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो, या बातम्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलवरती पाहायला भेटणार नाही, फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार. बरोबर ना? या बातम्या तुम्ही कुठे बघितल्या का न्यूजमध्ये? नाही बघितल्या.
फक्त मी तुम्हाला सांगत असतो. मी संपूर्ण ॲनालिसिस करून तुमच्यासाठी एवढी माहिती घेऊन येत असतो आणि तुम्ही पण एवढं प्रेम आपल्या चॅनलला देतात, एवढे जण व्हिडिओ बघतात, त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. आणि असेच डेली व्हिडिओ आपल्या चॅनलचे बघत राहा. सर्व माहिती कामाचीच माहिती तुम्हाला भेटणार आहे. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट बघितली. भरपूर बहिणींनी प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं पण दिली, अपडेट बघितल्या. त्यानंतर टॉप बातम्या बघितल्या. ठीक आहे, सर्व माहिती आपण बघितलेली आहे. माझी फक्त एकच विनंती आहे, तुम्ही पटापट या व्हिडिओला लाईक करा. अजून लाईक केलं नसेल तर चॅनलवर नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा. ऑल नावरती सिलेक्ट करा. आणि यूट्यूब टीमला पण माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. कुठलाही दावा केला जात नाही. जी सत्य माहिती असते, जी बातमी आलेली असते त्याविषयीच तुम्हाला माहिती दिली जाते. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपल्या चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही, हे सर्वांना चांगलंच माहीत आहे. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये लवकरच.